लग्न का करायचं नसेल तिला, याच विचारात गडलेला तो. पण तिला विचारायचं धाडच नव्हतं. तिच्याही मनाची हिंमत काही होत नव्हती काही विचारायची. अखेर ती जायला निघाली अन एक हवेचा झोत आला. तिच्या ओढणीचं एक टोक उडालं आणि त्यावर असलेली लटकन त्याच्या मनगटावरील कड्यात अडकली. तिला ओढ लागली तशी ती थांबली आणि त्यालाही त्याच्या हातात काहीतरी अडकलंय हे जाणवलं. तसं त्याने हाताकडे पाहिलं. पाहतो तर तिच्या ओढणीचं टोक त्याच्या मनगटावर असलेल्या कड्यात अडकलेलं. एव्हाना तिनेही वरून त्याच्याकडे पाहिलेलं आणि त्यानेही तिच्याकडे. दोघांची नजरानजर झालेली. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 31. सर तुम्ही? हो सगळं ठीक आहे. ती कशीबशी हसली. नाही मी पाहिलं तू थोड्या अस्वस्थतेत बोलत होतीस कोणाशी तरी फोनवर. हो समीरचा कॉल होता. तेच तो सारखा का कॉल करतोय हे विचारायला कॉल केला होता. तर मला म्हणाला तो तुमच्यासाठी कॉल करतोय म्हणून. त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे सर. तो तुम्हाला कॉल करतोय तुम्ही उचलत नाही असं काहीतरी म्हणत होता. हो 1-2 वेळा आला होता तसा त्याचा कॉल, पण मी कामात होतो. अर्जुन भलतीकडे पाहत म्हणाला, कारण खरंच 1-2 वेळा त्याने त्याचा आलेला कॉल उचललाच नव्हता. ओके म्हणत तिनं कॉफीचा एक सीप घेतला आणि दूर कुठंतरी पाहू लागली. अर्जुन मात्र तिच्याकडेच पाहत होता. तिला का लग्न करायचं नाहीये हे तर काहीतरी वेगळंच कळतंय आज मला तिच्याबद्दल. काही कारण असेल का यामागे? ब्रेकअप किंवा तत्सम काही? दोघंही एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. आपापल्या विचारात हरवलेले. त्यालाही समजत नव्हतं काय बोलावं. तो त्याच अवस्थेत कॉफी पीत तसाच तिच्या पुढे गेला आणि पुढे असणाऱ्या बारवर रेलून कुठेतरी दूर पाहत राहिला. एव्हाना तिची कॉफी तिने संपवली आणि त्याला निघतोय असं सांगावं की नको या द्विधेत तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो दूर कुठंतरी पाहत कसल्याशा विचारात हरवलेला. काय माहीत काय विचार करत होता, पण अगदीच गूढ वाटत होता तो. लग्न का करायचं नसेल तिला, याच विचारात घडलेला तो. पण तिला विचारायचं धाडस नव्हतं त्याच्यामध्ये. तिच्याही मनाची हिंमत काही होत नव्हती काही विचारायची. अखेर ती जायला निघाली आणि एवढ्यात हवेचा एक झोत आला आणि तिच्या ओढणीचं एक टोक उडून त्यावर असलेली लटकन त्याच्या मनगटावरील कड्यात अडकली. तिला ओढ लागली तशी ती थांबली आणि त्यालाही जाणवलं त्याच्या हातात काहीतरी अडकलंय. तसं त्याने हाताकडे पाहिलं. पाहतो तर तिच्या ओढणीचं टोक त्याच्या मनगटावर असलेल्या कड्यात अडकलेलं. एव्हाना तिनंही वरून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानेही तिच्याकडे. दोघांची नजरानजर झाली. तो मात्र तिच्या डोळ्यात पाहताच गडबडला आणि तीही गडबडली आणि ओढणी सोडवून घ्यायला पुढे आली. आम सॉरी. त्या क्षणाला जोरात धडधडलेलं हृदय सावरत ती कशी तरी म्हणाली आणि पुढे आली. पण त्याच्या हाताला हात लावायला कचरत होती. इट्स ओके लेट मी हेल्प यू. तोही अस्वस्थतेतच म्हणाला आणि तिच्या अडकलेल्या ओढणीची लटकन त्याने अलवार काढली. जणू नीती त्या दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करत होती. पण ती मात्र त्याच्यापासून दूर जाण्याच्या इराद्यात होती आणि तो तिला दूर जायला मदत करत होता. त्याला असंच काहीतरी मनात येत होतं. थँक्यू सर, मला जरा काम आहे, मी खाली जाते. कशीबशी स्मित करून पुन्हा मागे न वळता ती सरळ खाली निघून आली. ओ गॉड, हे काय होतं? धडधडणारं हृदय घेऊन ती भरभर पायऱ्या उतरत ऑफिसच्या दिशेने चाललेली. इकडे अर्जुनने ती निघून जाताच डोळे घट्ट मिटून घेतलेले. जणू आत हृदयाची वाढलेली धडधड शांत करू पाहत होता, पण ती काही शांत होत नव्हती. त्याच्या श्वासात उगाचच खळबळ माजलेली. अक्षय अर्जुनच्या केबिनमध्ये युरोप कॅम्पेनची फायनल झालेली ॲड दाखवायला आलेली. तो तीच बारकाईने पाहत होता.
आणि खरं तर आता त्याला त्यात काही कमी काढण्यासाठीही दिसत नव्हती. तिनं तिचं काम किती उठावदारपणे केलंय यासाठी तो मनोमन खुश होत होता. एवढ्यात तिच्या मोबाईलवर फोन येऊ लागला. आता सनशाईन हे नाव मोबाईलवर फ्लॅश होत होतं. तुम्हाला फोन येतोय मिस अक्षया. ओहो, ॲड दाखवत असतानाच फोन. आय एम सॉरी सर. इट्स ओके, मी नंतर करेन, तुम्ही पहा ना, ती म्हणाली. नाही इट्स ओके, माझं पाहून झालंय. नाही सर, तुम्ही एंडपर्यंत पहा ना प्लीज, मी खूप मेहनत केली आहे यावर, ती बारीक तोंड करत म्हणाली. हो आय नो दिस थिंग, पण तुम्हाला एक प्रश्न करू, इफ यू डोंट माइंड. हो करा ना. हे तुम्ही असं माझ्यासमोर फोन उचलायला नेहमी टाळाटाळ करताय. मला असं वाटतंय मी खरंच इतका स्ट्रिक्ट बॉस आहे का? आय मीन मे बी एखादा इम्पॉर्टंट कॉल असू शकतो, कोणी मित्र मैत्रीण किंवा बॉयफ्रेंड वगैरे. बघा, नाही तर एखादी व्यक्ती माझ्यासारख्या बॉसवर बिल फाडेल की हा साधा फोन कॉलही उचलून देत नाही की काय ऑफिसमध्ये. तो जरा पहिल्यांदाच मिश्किल टोनमध्ये हसत म्हणाला, तशी ती खूप हसू लागली. हो सर, आय यू किडिंग? तुम्ही मजाक करताय. बट सर असं काही नाही आहे. बट थिंग इज दॅट हा माझा कोणी बॉयफ्रेंड नव्हता, हा माझ्या बाबांचा फोन होता. ओ, तुझे बाबा होते. इट्स सो फनी. आय मीन हे असं नाव पाहून कोणालाही वेगळंच वाटेल. मग तू हे नाव असं का दिले त्यांचं? मी समजलो नाही. आय एम जस्ट क्युरियस अबाउट. सर, माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी सगळं आहेत. माझी आई लहानपणीच गेली. लहानपणापासून मला त्यांनी कधी आईची कमीसुद्धा जाणवून दिली नाही आहे. काही दिवसांपूर्वी माझा ॲक्सिडेंट झालेला, तेव्हाही त्यांनी खूप काळजी घेतली माझी. त्यांच्याशिवाय कोणीच नाही आहे मला आयुष्यात, आणि त्यांनाही माझ्याशिवाय कोणी नाही आहे. आणि मी त्यांना माझ्या आयुष्याचा सनशाईन मानते, म्हणून मी असं नाव दिलं आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे त्यांना सोडून मी कधीच जाणार नाही आहे, अगदी लग्नही नाही करणार. ती अगदीच भलतीकडे पाहत भावूक होऊन सांगत होती. ओ रिअली, इट्स ग्रेट. मी समजू शकतो एका वडील आणि मुलीचं नातं काय असू शकतं, पण तरीही लग्न नाही करायचं असं का? आय नो हा तुमचा पर्सनल विषय आहे. मिस अक्षया, मी खूपच पर्सनल झालो. आय थिंक आय एम सॉरी. आपला विषय खूपच भरकटला आहे, तो एकदम विषय बदलत म्हणाला. ओ सॉरी सर, तुम्ही प्लीज पहा ना नीट ॲड. ॲक्च्युली मी पाहिली आहे. आय थिंक इट्स डन. यू डिड युअर जॉब बेस्ट. जस्ट पोस्ट इट नाव. शुअर सर? येस, डॅम शुअर. ओके देन आय विल जस्ट पोस्ट इट. ओके म्हणत ती उठली आणि स्मित करत बाहेर निघून आली. अक्षय केबिनमधून बाहेर पडली खरी, पण तिच्या मनात अजून अर्जुनच्या प्रश्नांची गुंफण सुरूच होती. तिनं अगदी सहज आणि मनापासून तिच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं, पण अर्जुनचा त्यावर लग्न का नाही करणार हा अनपेक्षितपणे आलेला प्रश्न तिला आता हसू आणत होता. अर्जुन दुसऱ्या बाजूला अक्षयाच्या उत्तरांनी गोंधळला होता. त्याने तिच्या बोलण्यात एक निखळ प्रामाणिकपणा आणि तिच्या वडिलांबद्दल असलेलं तिचं अतूट प्रेम पाहिलं होतं. किती वेगळी आहे ती, आयुष्यातल्या गोष्टींची इतकी साधी पण खोल समज असलेली. आणि जी मुलगी तिच्या वडिलांवर इतकं प्रेम करते ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर किती करेल. पण असं का म्हणते वेडी की लग्नच करणार नाही? यार, मी फारच पर्सनल झालो की काय? आणि तिला तो प्रश्न विचारला. माहीत नाही ती काय विचार करत असेल. तिच्याशी बोलताना दरवेळी त्याला तिच्या व्यक्तिमत्वाचा एक नवीन पैलू पाहायला मिळायचा. अर्जुनने आजपर्यंत स्वतःला सहजासहजी कुणाही बाबतीत प्रभावित होऊ दिलं नव्हतं, पण अक्षया ती मात्र नेहमीच त्याला प्रभावित करत राहायची. तो पुन्हा ती ॲड आठवून म्हणाला, ती कामासाठी जितकी प्रामाणिक आहे तितकीच तिच्या नातेसंबंधांबद्दलही आहे. कदाचित तिचा हाच वेगळेपणा तिला इतरांपेक्षा खास बनवतोय. ती खरंच वेगळी आहे. ही आधी का नाही भेटली मला? अक्षया आपल्या डेस्कवर परत आल्यावरही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. ती विचार करत होती, वाव, सर आज पहिल्यांदा असं बोलले की माझं काम उत्तम झालंय. खरंच
त्यांनी कौतुक केलं. कदाचित ते इतके कडक बॉस नसतीलही. मला माहीत होतं हा व्यक्ती आतून खूप वेगळा आहे. खूप काहीतरी खोल दुखरी जखम आहे त्याची, जी त्याने आतमध्ये दबवून ठेवली आहे. मला वाटतं त्यांना समजून घेणारं कोणी भेटलंच नाही की काय. पण का जाणून घ्यावी वाटते मला ती सल, ती जखम. अक्षया आताही तिच्याच विचारात हरवलेली. त्या रात्री अर्जुन जेवणानंतर त्याच्या बेडवर येऊन आडवा झाला. आताही दुपारी दोघात झालेलं बोलणं आणि तिच्याबद्दल एक एक गोष्ट अशा प्रकारे कळत होत्या, त्याच विचारात हरवलेला. थोडक्यात काय तर सतत मनाच्या कोपऱ्यात तीच रुंजी घालत होती. आणि आताही झोपायला आल्यावर तिच्याशी बोलावं असं त्याला तीव्रतेने वाटत होतं. तिला मेसेज करावा का, पण ती काय विचार करेल. तसंही तीही खुलून बोलते माझ्याशी. आय थिंक तिलाही आवडते का माझ्याशी बोलायला. समजून घेणारे आणि समजावून सांगणारे फार कमी लोक असतात आयुष्यात. त्यामुळे असे लोक भेटले तर त्यांना जाऊ देऊ नका. त्याने मुद्दामच हे वाक्य असलेला फोटो स्टेटसला ठेवला. तिचा पाहून रिप्लाय आला तर तेवढीच बोलायची संधी मिळेल. सतत तिच्याशी बोलावं वाटणारा पण स्वतःहून तिला मेसेज करायला कचरणारा अर्जुन असं काहीतरी शक्कल लढवत होता. आणि काही वेळ तो तिची वाट पाहत राहिला, पण बहुतेक ती ऑनलाईन नव्हती. मग तो सरळ रील स्क्रोल करत राहिला. एवढ्या 10च्या सुमारास तिचा त्यावर रिप्लाय आला. 100% अशी काहीशी तिची रिॲक्शन होती. त्याने त्यावर तिला फक्त स्माइली पाठवली. झोपला नाहीत सर. तिचा त्यावर रिप्लाय आला पाहून त्यालाही खूप आनंद झाला. त्यानेही तिला रिप्लाय केला, हो झोपायला चालू होतो. सर एक सांगू, म्हणजे मला तुम्हाला हे सांगावं वाटतं. खरं तर तुम्ही जसे दिसता ना तसे नाही आहात. म्हणजे एरवी ऑफिसमध्ये अगदी स्ट्रिक्ट बिहेवियर असते तुमची. पहिल्या नजरेत अगदी रागीट वाटलेलं तुम्ही मला, पण तुम्ही वेगळे आहात. मी खूप रिस्पेक्ट करते तुमचा. तिचा असं काही रिप्लाय आला पाहून त्याच्या मनात थोड्या गुदगुल्याच झाल्या. ती चक्क कौतुक करत होती त्याचं. ओ थँक्स, कोणीतरी पहिल्यांदा असं बोलतंय माझ्याबाबत. बट फ्रँकली टेलिंग यू, तुझा स्वभाव समोरच्या माणसाला समजून घेणारा आहे म्हणून कदाचित तुला हे लक्षात आलं, पण सगळे असे नसतात. बाय द वे आय एम डॅम शुअर तुझा होणारा नवरा माइट बी लकी. आय डोंट बिलीव्ह की आजकालच्या जनरेशनमध्ये आयुष्यात कोण असेल नसेल, पण बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तर असतेच आणि असू शकतो, त्यात काही वाईट नाही आहे ना. बट यू आर सेईंग की लग्नच नाही करायचं आहे. थोडं वेगळं वाटलं. यू आर रिअली सेल्फ मेड. त्याने तिला लांबलचक व्हॉइस नोट पाठवली होती. ती ऐकून तिचा लगेचच रिप्लाय आला, ओ थँक्यू सर, बट माझं असं मत आहे की नॉट नेसेसरी. मला नाही वाटत की असं बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असणं गरजेचं आहे किंवा लग्न करणंही. सी मी यातलं काहीच केलं नाही आहे, बट आय एम सो मच हॅपी इन माय लाईफ. हो, तरीही लग्न तर आयुष्यात महत्त्वाची गोष्ट असते ना, ते तर करावंच लागतं. आय मीन मोठ्यांच्या जबरदस्तीपुढे काही चालत नाही अनेकदा. आय मीन हा माझा तरी स्वानुभवच आहे. अर्जुनने तिला रिप्लाय केला, ओ अच्छा, म्हणजे तुमचं लग्न घरच्यांच्या जबरदस्तीमुळे. पण सर कोणी कितीही जबरदस्ती करू दे, आपण ठाम राहायचं. माझे बाबा लागतात की माझ्या मागे, पण मी ठाम सांगितलंय त्यांना मला लग्न करायचं नाही आहे. प्रत्येकाला नाही जमत तसं. माझी आई आजारी असायची, त्यामुळे मला करावं लागलं लग्न. जे झालं ते झालं, त्यावर आता विचार करून काही उपयोग नाही आहे. इट वॉज पास्ट. अर्जुननं तिला रिप्लाय केला. त्यावर लगेचच अक्षयचा त्याला रिप्लाय आला, सर पण तुम्ही करू शकताय लग्नाचा विचार पुन्हा एकदा. तुमच्या बोलण्यावरून वाटतं की तुमचा त्या लग्नाचा अनुभव चांगला नसेल, पण जरुरी नाही ना एक वाईट अनुभव आला म्हणून पुन्हा तसंच घडेल. यू आर राईट, पण त्या जखमा नाही ना करू देत तसं. सर आय एम सॉरी, मी फार पर्सनल झाले, बट मी सांगेन ॲज अ वेल विशर की तुम्ही तुमच्या आयुष्याला एक संधी नक्की द्या. कदाचित तुमचं आयुष्य आधीपेक्षा वेगळ्या मार्गावर असेल. माझ्या विशेष आहेत तुम्हाला. अशाच माझ्या वेल विशेष बनून राहशील. त्याने पूर्ण वाक्य टाईप केलं आणि पुन्हा डिलीट केलं.
मोठा श्वास घेतला आणि तिला पुन्हा वेगळाच मेसेज केला. थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. तुझ्यासारख्या वेलविशर्सची गरज आहे मला, कारण तुझ्यासारखी समजूतदार मुलगी मी आजवर पाहिली नाही आहे. सर, यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी. सी अगेन यू प्रूव्ड तू किती समजूतदार आहेस. त्याने स्माइलीसह मेसेज केला. थँक्स सर, पण मला वाटतं समजून घेण्याआधी समोरचं व्यक्तिमत्व चांगलं असणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण कोणाला समजून घेतो हे त्या व्यक्तीवरच अवलंबून असतं, नाही का? मी तरी दिसण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या वागण्यावर जास्ती भर देते. पण सगळे तसे नसतात अक्षया. आणि जर समोरच्या व्यक्तीला दिसणं सोड वागणं सुद्धा पाहायचं नसेल तर मग कदाचित त्या व्यक्तीमध्येच प्रॉब्लेम असेल. तिला बस बहाणा हवा असेल, किंवा त्या व्यक्तीला समोरची व्यक्ती नकोशी झाली असेल. अक्षयाने रिप्लाय केला. बोलता बोलता ते दोघं इतकं गूढ आणि डीपली बोलत होते की कधीच त्यावर विचार न केलेला अर्जुनला काहीतरी क्लू मिळाल्यासारखं झालं. तो एकदम विचारात हरवला आणि त्याचा रिप्लाय नाही पाहून एनिवे सर, आता वेळ होतोय, झोपायला हवं. गुड नाईट, बाय, सी यू टुमॉरो. तिचा रिप्लाय आला. या, सी यू, गुड नाईट. तिला मेसेज करून तोही आडवा झाला. आता दोघंही एकमेकांचाच विचार करत राहिलेले. काय होतंय हे मला? किती कौतुक करत होते सर. त्यांचं कौतुक खरंच भावतंय मला. पण मी या बाबतीत काहीही विचार करणं योग्य नाही आहे. सो अक्षया, झोप आता. स्वतःलाच म्हणत ती बेडवर आडवी झाली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. त्या रात्रीनंतर त्यांच्या संवादाने एक नवीन पायरी गाठली होती, जिथं केवळ बॉस आणि एम्प्लॉईचं नातं उरलं नव्हतं. दोघांच्या मनात हळूहळू एकमेकांबद्दल जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता वाढत होती. आणि बहुतेक नियती त्यांच्या मार्गात काहीतरी नवीन घडवण्याच्या तयारीत होती. पण हे सगळं घडत असताना मध्ये आलेला हा समीर, त्यामुळे काहीतरी गडबड तर होणार नाहीये ना? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.